जय महाराष्ट्र। पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये शाळा कॉलेजच्या 100 मीटरच्या परिसरात असलेल्या टपऱ्यांवर पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली। चांगला निर्णय, ही गोष्ट गरजेची होती। पण पुण्यामध्ये किंवा एकूणच महाराष्ट्रात अजूनही ठिकठिकाणी काही गोष्टी बेकायदेशीरपणे होत आहेत। त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुटखा विक्री। ज्या टपऱ्यांवर तुम्ही कारवाई केली, त्या टपऱ्यांवर कारवाई केली ती गोष्ट चांगली आहे, पण त्या टपऱ्यांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विकली जाते जी पूर्णपणे अनधिकृत आहे, ती म्हणजे गुटखा। गुटख्याच्या उत्पादनावर महाराष्ट्रात बंदी आहे, पण महाराष्ट्रात कुठून कसा काय गुटखा येतो तो माहीत नाही। पण तो गुटखा महाराष्ट्रात येतो आणि सर्रासपणे त्या गुटख्याची विक्री होते। शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी 50-55 किंवा त्याहीपेक्षा वयाच्या जास्त माणसांपर्यंत तो गुटखा पोचला जातो आणि हे दिवसाढेवळा सर्रासपणे होताना दिसतंय। यावर कुठं ना कुठं वचक ठेवणं गरजेचं आहे, कारण गुटखा बंदी असताना ज्या आर्थिक गुटखा ज्या बेदरकारपणे महाराष्ट्रामध्ये विकला जातो, याचाच अर्थ या गुटख्याचा काळा बाजार या महाराष्ट्रामध्ये होतो। आणि ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये विविध प्रकारचे अंमली पदार्थ वगैरे आढळून येतात, तर कुठल्याही प्रकारच्या व्यसनाची सुरुवात ही सगळ्यात छोट्या व्यसनापासून होते। गुटखा जर एवढ्या सहजपणे लोकांना मिळतोय, विद्यार्थ्यांना मिळतोय, तर तुम्ही कितीही कारवाई केली तरी त्याचा परिणाम शून्य व्हायची शक्यता आहे। म्हणूनच सगळ्यात मोठी कारवाई आणि सगळ्यात महत्त्वाची कारवाई जर झाली पाहिजे ती गुटखा विक्रीवर झाली पाहिजे। हा गुटखा महाराष्ट्रात येतो कुठून आणि तो कोण आणतो याचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली पाहिजे आणि त्यांना जेरबंद करून या महाराष्ट्रातील गुटखा हा पूर्णपणे बंद केला पाहिजे। तरच हा महाराष्ट्र व्यसनमुक्त होईल आणि या महाराष्ट्रातील तरुण पिढी ही व्यसनापासून दूर जाईल। जय महाराष्ट्र।